मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा एक जबरदस्त माहिती तुम्हाला मिळणार आहे. एकदम डिटेल व्हिडिओ मी आजचा घेणार आहे. आज आपण बघणार आहोत की तुम्ही कशा प्रकारे 500 रुपयांमध्ये रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता तुमच्या अकाउंटमधनं. ते सोबतच तुम्ही कशा प्रकारे लक्झरी हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता फक्त 500 रुपयांमध्ये तुमच्या अकाउंटमधनं. ठीक आहे. असं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, ज्याला आपण REIT म्हणतो, त्याबद्दल कंप्लीट माहिती देणार आहे मी. आज तुम्हाला दोन REIT टोटली कम्पेअर करून दाखवणार आहे. त्या दोन REIT बद्दल आपण एकदम सविस्तर शिकणार आहोत मराठीमधनं, की नक्की हे रिअल इस्टेटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे करू शकता, किती रुपयांपासून करू शकता, तुम्ही कोणत्या रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली की तुम्हाला कशाची मालकी मिळणार आहे, सर्व तुम्हाला सांगणार. ठीक आहे. तर REIT थोडक्यात कसं काम करतं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फिरताना कधी-कधी मॉलमध्ये जात असाल, कधी-कधी हॉटेल्समध्ये जेवायला जाताल, कधी कुठे बाहेरगावी गेलात तर मोठ्या-मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा नॉर्मल हॉटेल्समध्ये कुठेही राहायला जात असाल. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही विविध प्रॉपर्टीज फिरत असाल. तुम्ही जॉबला असाल, ऑफिसला असाल, तर तुम्ही तुमच्या ऑफिसेसला जात असाल. तुम्ही IT पार्क्समध्ये जात असाल. तुमचं ऑफिस IT पार्कमध्ये असेल, तुम्ही IT पार्कमध्ये जात असाल, बिझनेस पार्कमध्ये जात असाल. सो ह्या सर्व ज्या प्रॉपर्टीज आहेत, ह्या सर्व कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत. ओके. मॉल असेल, हॉटेल्स असेल, IT पार्क असतील, बिझनेस पार्क असतील, ह्या सर्व कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत. ऑफिस स्पेसेस कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत. सो ह्या कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही घर बसल्या फक्त 500 रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करू शकता तुमच्या अकाउंटमधनं. आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की रिअल इस्टेट खरेदी करावी. बट रिअल इस्टेट खरेदी करणं म्हणजे 50 लाख, 1 करोड, 2 करोड पर्यंत ह्याचे रेट्स जातात. जर तुम्ही चांगल्या ठिकाणी कमर्शियल प्रॉपर्टी किंवा इव्हन रेसिडेन्शियल प्रॉपर्टी जर घ्यायला गेलात तरी. पण तेच तुम्ही फक्त 500 रुपयांपासून करू शकतात. एक छोटीशी मालकी घेऊ शकलात आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या 500 रुपयांवरती रेंट भेटायला लागला, इंटरेस्ट भेटायला लागला, इन्कम भेटायला लागलं, कॅपिटल ॲप्रिसिएशन भेटायला लागलं, तर किती चांगली गोष्ट आहे. तेच आपण कसं मिळवायचं हे शिकून घेणार आहोत. यासाठीच कन्सेप्ट आहे REIT. सो सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुमच्यासाठी 2 प्रेझेंटेशन्स बनवलेले आहेत. ओके. 2 प्रेझेंटेशन्स बनवलेले आहेत. ते 2 प्रेझेंटेशनची कंप्लीट माहिती घेऊया. पहिलं आपण बघूया की REIT म्हणजे काय आणि REIT म्हणजे काय हे मी तुम्हाला संपूर्ण समजवतो आणि ते समजवल्यानंतर ते मी तुम्हाला जे 2 REIT सांगणार आहे, त्याचं डिटेल तुम्हाला सांगणार आहे. त्याबद्दल आपण सुद्धा नक्की सुरुवात करू. ओके. सो आता इथे मी तुम्हाला ती PPT ओपन करतो तुमच्यासमोर आणि आता आपण शिकायला घेऊया REIT ट्रस्ट म्हणजे काय. ठीक आहे. REIT म्हणजे काय? REITचा फुल फॉर्म आहे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टच्या थ्रू तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता कमी पैशामध्ये. त्याला म्हणतात REIT. हा REIT तुम्हाला कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो आणि जे रेंटल इन्कम असतं ते इन्व्हेस्टर्सना वाटप करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा मॉल आहे. त्या मॉलमध्ये शेकडो दुकानं असतील. समजा त्या मॉलमध्ये 500 दुकान आहेत. हे 500 दुकानदार मॉलला काहीतरी रेंट देत असतील, महिन्याला, वर्षाला काही ना काही रेंट देत असतील. सो समजा तुम्ही जर त्या मॉलमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, तर ह्या 500 कंपन्यांचा जो रेंट आहे त्यातला काही पर्सेंट तुम्हाला भेटतं तुमच्या इन्व्हेस्टमेंटनुसार. तुम्ही ₹500 इन्व्हेस्ट केलं असेल तर त्या प्रपोर्शनमध्ये भेटणार. तुम्ही ₹5,00,000 इन्व्हेस्ट केले असेल तर त्या प्रपोर्शनमध्ये तुम्हाला रेंट भेटणार. ठीक आहे. तुम्ही जर एखाद्या ऑफिस स्पेसमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल तर त्या ऑफिस स्पेसमध्ये समजा 100 ऑफिसेस आहेत. सो 100 ऑफिसेसचा जो रेंट जातो त्या ऑफिस स्पेसला, त्यामधनं तुम्हाला हे तुमचं इन्कम ते नक्कीच भेटत जाणार. ठीक आहे. सो अशा प्रकारे REIT काम करतो. आता REIT तुम्हाला काय ऑफिस बिल्डिंग्स खरेदी करतं, त्यानंतर कंपनीजला रेंटवरती देतं आणि 90% इन्कम डिस्ट्रिब्यूट करणं हे REITचं काम आहे. कारण की REIT कशी चालते? आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो त्यावरती REIT चालते. सो 90% ऑफ इन्कम त्यांनी डिस्ट्रिब्यूट केलं पाहिजे इन्व्हेस्टर्सना. हा रूल आहे, सेबीचा नियम आहे. ठीक आहे. REITच्या प्रॉपर्टीज कोणत्या असू शकतात? IT पार्क असू शकतात, कॉर्पोरेट ऑफिसेस असू शकतात, बिझनेस पार्क असू शकतात. भारतातील प्रमुख REIT जे आपण बघून घेणार आहोत. पहिली आहे एम्बॅसी ऑफिस पार्क्स REIT. यामध्ये काय येतं, कसं इन्व्हेस्ट करायचं बघूया. सेकंड म्हणजे ब्रुकफिल्ड इंडिया REIT आणि थर्ड म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती असेल ती म्हणजे माइंड स्पेस बिझनेस पार्क्स. किती लोकांना माइंड स्पेस बिझनेस पार्क बद्दल माहिती आहे? तुमच्यापैकी काही लोक कधी तिकडे कामाला सुद्धा असतील माइंड स्पेसमध्ये. सो ह्यामध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकणार आहात तुमच्या अकाउंटमधून. आता आपण जरा थोडंसं पुढे इन्व्हेस्टमेंट कशी करायची, सिंपल तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला धन अकाउंटची लिंक आहे. धन डीमॅट अकाउंटची लिंक आहे. तिकडे तुम्ही जाऊन REIT मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्ही REIT सर्च करा आणि तुम्ही युनिट्स बाय करू शकता. जे मी तुम्हाला करून दाखवणार आहे. ठीक आहे. फक्त प्रोसेस सांगणार नाही, करून दाखवणार. इन्कम कसा मिळतो? तर इन्कम तुम्हाला क्वार्टरली किंवा हाफ इयरली डिव्हिडंडच्या माध्यमातून जो आहे तो भेटत असतो डायरेक्टली तुमच्या बँकमध्ये आणि प्लस कॅपिटल ॲप्रिसिएशन होतं ते वेगळं.
त्यानंतर आरईआयटीचे फायदे काय, रेग्युलर इन्कम भेटतं, कमी कॅपिटल लागतं, हाय लिक्विडिटी असते, तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ते विकू सुद्धा शकता. ठीक आहे. आरईआयटी मध्ये रिस्क काय असू शकते, आता प्रॉपर्टीमध्ये रिस्क काय असते, इंटरेस्ट रेट जर वाढला तर ईएमआय वाढतो वगैरे, खर्च वाढतात, सो ती एक रिस्क असू शकते. मार्केट फ्लक्च्युएशन थोडासा तुम्हाला रिस्क असू शकतं. आरईआयटी कोणासाठी योग्य आहे, ज्यांना पॅसिव्ह इन्कम जनरेट करायचं आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता आपण जाऊया आपल्या स्क्रीनवरती आणि पहिलं म्हणजे आरईआयटीच बघून घेऊया. किती लोकांना इंटरेस्ट आहे आरईआयटी बघून घेण्यामध्ये. सो मी आपल्या धनच्या अकाउंटवरती आलो आणि इथे टाकतो आरईआयटी. जसं तुम्ही आरईआयटी टाकता तुमच्यासमोर आरईआयटी येतात, एम्बसी ऑफिस, माइंड स्पेस वगैरे. समजा मी माइंड स्पेसला गेलो तर माइंड स्पेस आरईआयटीची किंमत आहे सध्या 489 रुपये. सो याचा अर्थ इथे मी 489 रुपयांपासून माइंड स्पेस आरईआयटी मध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकतो आपल्या डिमॅट अकाउंटमधून. सो लिंक मी तुम्हाला म्हटलं धनची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, तिकडे जावा, तिकडे तुम्हाला आरईआयटी भेटली, तिकडून तुम्ही इन्व्हेस्टमेंटला नक्की सुरुवात करू शकता. आता हे झालं माइंड स्पेसचं. मी तुम्हाला अजून थोडीशी माहिती देते, विकत जातो स्क्रीनवरती आणि माइंड स्पेस बद्दल माहिती देतो. माइंड स्पेस तुम्हाला डिव्हिडंड किती देतोय, 3%. म्हणजे दर वर्षाला 3%च्या आसपास डिव्हिडंड तुमच्या अकाउंटमध्ये येतं आणि प्लस ह्याची जी किंमत वाढणार असते ती वेगळी. जसं आपण समजा एखादी प्रॉपर्टी घेतली तर प्रॉपर्टीमधनं आपली अपेक्षा असते रेंट पण यावा आणि प्रॉपर्टीची किंमत पण वाढावी, दोन्हीकडून आपल्याला फायदा व्हावा. सो सेम थिंग जे आहे तिथे आरईआयटी माइंड स्पेसमध्ये किंवा कोणत्या आरईआयटी मध्ये होत असते. तुम्ही प्राइसिंग जर बघाल तर गेल्या एका वर्षामध्ये माइंड स्पेस आरईआयटी होती जवळपास 368ला, तिथं पोहोचलेली आहे 500 रुपयांच्या आसपास. जसं स्टॉक मार्केट प्रमाणेच आहे, स्टॉक मार्केटच्या फ्लक्च्युएशन प्रमाणे ईटीएफ जसे तुम्ही बाय करता त्याप्रमाणेच आहे. त्यानंतर मी तुम्हाला अजून एक आरईआयटी सांगितलेली ती म्हणजे एम्बेसी ऑफिस. ठीक आहे, एम्बेसी ऑफिस आरईआयटी आहे. सो इथे सुद्धा तुम्ही जर बघू शकता प्राइसिंग गेल्या एका वर्षामध्ये. सो प्राइसिंग होती जी जवळपास 370, तो आता पोहोचलेला आहे साधारणतः 444. म्हणजे 444 रुपये तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ह्याचा डिव्हिडंड थोडासा कमी आहे, 0.09. आता मी तुम्हाला म्हटलेलं की तुम्ही बाबा ऑफिस स्पेस किंवा हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर मी तुमच्यासाठी ह्या दोनही आरईआयटीची इन डिटेल माहिती आणलेली आहे मराठीतनं. लक्षात घ्या, ही मराठीतनं इन डिटेल माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, आपल्या याच व्हिडिओमध्ये मिळेल आणि ती माहिती मी तुम्हाला सुद्धा सर्वांना सेंड करणार आहे. ठीक आहे. सो आता आपण काम करूया. आता आपण एम्बेसी ऑफिस आरईआयटी आणि माइंड स्पेस आरईआयटी ह्याची एक कम्प्लीट माहिती बघून घ्या, कारण की आपल्याला ती बघून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला याचं सर्व नॉलेज भेटणार. असं नाही की मी फक्त तुम्हाला नावं सांगितलं आणि व्हिडिओ कम्प्लीट केला, असं नाहीये. तर इथे आपण आता बघून घेऊया एम्बेसी ऑफिस आणि माइंड स्पेस या बिझनेस पासून सर्व माहिती. ठीक आहे. सगळ्यात पहिली सुरुवात करूया एम्बेसी ऑफिस या आरईआयटी पासून. हे नक्की काय आहे, हे नक्की काय, व्यवस्थित लक्ष द्या. सो एम्बेसी ऑफिस जी आहे ही भारतातली पहिली सूचीबद्ध आरईआयटी आहे, पहिली लिस्टेड आरईआयटी आहे. सेबीने जेव्हापासून परमिशन दिली पहिली लिस्ट झालेली आरईआयटी आहे एम्बेसी ऑफिस. ओके. आता हे काय करतं, हे रेंटल इन्कम देणाऱ्या कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतं. म्हणजे हे अशा प्रकारचे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार कमर्शियल जे रेंटल इन्कम देतं. आणि रूल्सनुसार 90% ऑफ इन्कम जे आहे ते इन्व्हेस्टर्सना वाटप करावं लागतं. हा सेबीचा रूल आहे, कारण तुम्ही पैसे इन्व्हेस्टर्सकडनं घेताय ना, मग 90% तरी त्यांना तुम्ही दिलं पाहिजे. त्यानंतर त्यांचा ॲसेट पोर्टफोलिओ काय आहे, ग्रेड ए. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲसेट आहे. ग्रेड ऑफिसमध्ये काय, ग्रेड ए प्रकारामध्ये काय, कमर्शियल ऑफिस स्पेसेस आहेत, हॉस्पिटॅलिटी व रिन्युएबल एनर्जी. हॉस्पिटॅलिटी म्हणजे हॉटेल्स वगैरे. ओके, हॉस्पिटल्स नाही, हॉस्पिटॅलिटी म्हणजे हॉटेल्स वगैरे आहेत त्यांचे. आणि रिन्युएबल एनर्जीचा ह्यांचा एक प्लांट सुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला मालकी देत आहेत. ठीक आहे. कुठे कुठे आहे त्यांचा पोर्टफोलिओ, बँगलोरमध्ये 75% त्यांचा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द यांचे ॲसेट बँगलोरमध्ये आहेत, मुंबईमध्ये आहे, पुणे आहे, चेन्नई आहे आणि एनसीआर रिजनमध्ये आहे. ओके. सो यांचे प्रॉपर्टीज कुठे तुम्हाला इथे इथे आहेत. त्यानंतर त्यांच्या पोर्टफोलिओचे डिटेल्स तुम्ही बघाल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये हे सर्व यांचा स्क्वेअर फीट वगैरे किती जागा आहे काय हे सर्व दिसतात. म्हणजे हॉटेल्स किती आहेत, हॉटेल्स किती पूर्ण झालेले आहेत, किती रूम्स बाकी राहिलेले आहेत, किंवा आपलं सोलार पार्क कुठे आहे, सोलार पार्क आहे कर्नाटकमध्ये. सो हे जे डिटेल्स दिलेले आहेत. फायनान्शियलचं बघाल तर FY26 मध्ये Q2 मध्ये यांनी जवळपास 63,000 करोडचा रेव्हेन्यू जो आहे तो या ठिकाणी केलेला होता. ॲक्युपेन्सी म्हणजे यांची 93% ॲक्युपेन्सी राहिलेली होती आणि कमर्शियल ऑफिसमधनं यांचा 90% महसूल आलेला आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द ह्यांचा पोर्टफोलिओ काय कमर्शियल ऑफिस 90%च्या आसपास यांचा महसूल आलेला आहे. ठीक आहे. आता हे झालं तुमचं एम्बेसी आरईआयटी. त्यांचे काय काय आहेत, हॉटेल्स आहेत, सोलार प्लांट आहे आणि ऑफिसेस. आता आपण जाऊया माइंड स्पेस आरईआयटी मध्ये. ठीक आहे. माइंड स्पेस आरईआयटी काय, माइंड स्पेस आरईआयटी ही सेबी आरईआयटी रेग्युलेशन नुसार सूचीबद्ध आहे. ऑब्विसली ग्रेड ए मध्ये काय, बिझनेस कॅम्पस, ऑफिस इमारती आणि
डेटा सेंटर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आणि हे रहेजा ग्रुप जो आहे ते ह्यांचे स्पॉन्सर्स आहेत माइंडस्पेसचे. पुढे जाऊया. कुठे कुठे ह्यांचा पोर्टफोलिओ आहे तर एकूण लिजेबल एरिया जो आहे तुम्हाला दिला हैदराबादमध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि चेन्नईमध्ये. आपण यांचे ऑफिस कुठे कुठे आहे हेही जाणून घेणार आहोत थोड्या वेळामध्ये. ओके, मग कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात की 91% ह्यांचं जे ॲसेट आहे ते कम्प्लिटेड आहेत. आणि बाकी तुम्हाला किती क्षेत्र आहे, पूर्ण एरिया वगैरे किती इथे दिलेलं आहे त्यांच्या लँग्वेजमध्ये. माइंडस्पेस REIT 410 अब्ज इतका त्यांचा रेव्हेन्यू आहे. NAV म्हणजे सध्या त्याची प्राइस काय चालू आहे जी आपण बघितली 480 490च्या आसपास त्यांची प्राइस चालू आहे. त्यानंतर इथे बघा, हे मी तुम्हाला म्हटलेलं आहे की इथे सर्व दिलेलं आहे की आपण जी माहिती घेतो फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. ह्याचा अर्थ कोणताही असा नाही की तुम्ही हे 2 REIT मध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करा. ठीक आहे. आता तुम्हाला समजा हे एम्बेसी ऑफिस REIT जे आहे त्यांचे प्रोजेक्ट एक्झॅक्ट कुठे आहे त्याची तर माहिती हवी असेल तीही तुम्ही घेऊ शकता. ही वेबसाईट आहे स्क्रीनर.in, फ्री वेबसाईट आहे. तुम्ही इथे येऊन त्यांची माहिती घेऊ शकता की बाबा कुठे कुठे ह्यांचे ऑफिस स्पेसेस आहेत किंवा काय नावाने वगैरे आहेत. इथे बघा काय नावाने ते तुम्ही बघू शकता. तुम्हाला माइंड स्पेस घ्यायचा तर माइंड स्पेस मुंबईमध्ये बऱ्यापैकी ऑफिसेस आहेत त्यांचे. सो तुम्ही इथे क्लिक करून चेक करू शकता की माइंड स्पेसचे ऑफिसेस कुठे आहेत. तर माइंड स्पेस ऐरोलीमध्ये ऑफिसेस आहेत 2 ईस्ट आणि वेस्टला, मालाडमध्ये आहे, टाइम्स स्क्वेअर बिल्डिंग BKC मध्ये आहे. पुण्यामध्ये गेला तर तुम्हाला खर्डीमध्ये किंवा नगर रोड आहे किंवा येरवडा आहे या भागामध्ये त्यांचे माइंड स्पेसच्या बिल्डिंग्स आहेत. आणि ज्यामध्ये बिल्डिंग्स म्हणजे बिझनेस पार्क्स. सो अशा प्रकारे तुम्ही ह्या बिझनेस पार्क्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तुम्ही सिंपल काय करायचं, तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये धनची लिंक आहे तिकडे या. REIT सर्च करा. समजा माइंडस्पेसमध्ये येणारा इन्व्हेस्टमेंट करायची, बाय करा. सिंपल जसं तुम्ही शेअर बाय करता, शेअर सेल करता त्याप्रमाणेच आहे. एकदम सोपी प्रोसेस. तुमची इन्व्हेस्टमेंट रिअल इस्टेटमध्ये केली जाणार, REIT मध्ये केली जाणार आणि त्याप्रमाणे जसं रिटर्न्स असतील किंवा डिव्हिडंड असेल जो काय तो तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये मिळत राहणार, तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये REIT ची संपूर्ण माहिती दिली. ओके, तुम्हाला 2 REIT कंप्लीट डिटेल माहिती दिली. आता मी जे प्रेझेंटेशन तुम्हाला दिलं ते जर तुम्हाला हवं असेल, मी जे तुम्हाला प्रेझेंटेशन दिलं, मी जे तुम्हाला माहिती दिली तिथे PPTच्या माध्यमातून ती तुम्हाला जर हवी असेल तर यासाठी आपण एक डिटेल PDF बनवलेली आहे. ओके, सो PDF तुम्हाला हवी असेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त लोकांच्या कमेंट आल्या तर ती PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. ओके, जास्तीत जास्त लोकांच्या जर कमेंट आला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी PDFची लिंक टाकेन, ती तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. पण तुम्ही इंटरेस्टेड असाल तरच. ओके, व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. मी आधी एक व्हिडिओ बनवलेला की तुम्ही ₹100 हायवेमध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो तुम्हाला हायवेच्या टोल नाक्यामधून जर इन्कम कमवायचं असेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा. व्हिडिओ आवडला आहे नक्की लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.